सर्व उपस्थित येथे सर्व माझ्या पत्रकार बंधूंनो, उपस्थित सर्व समाज बांधवांनो, सर्वांना नमस्कार, जय लवजी। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की आरक्षण अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं ही मातंग समाजासहित एकूण 58 जातीची ही मागणी अनेक दशकापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, केली जाते। अशातच 1 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या सुप्रीम कोर्टातील 7 सदस्यीय जज बेंचनी हा निर्णय दिला की अनुसूचित जातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकतो, हा संविधानिक आहे आणि तो अधिकार हा राज्यांना दिलेला आहे। आणि 2 वर्ष लोटूनही राज्यामध्ये अजूनपर्यंत अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालेलं नाही। त्यासाठी मातंग समाजासहित ज्या 58 जाती आहेत, त्या 58 जातीपैकी चर्मकार समाज, मांग गारोडी समाज, वाल्मिकी समाज, बुरड समाज, खाटीक समाज अशा ज्या आरक्षण वंचित जाती आहेत, ह्या जाती एकत्र येऊन आज शासनाने लवकरात लवकर उपवर्गीकरण करावं यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणि मोर्चाचं आयोजन करीत आहेत। त्याच धर्तीवरती आम्ही सुद्धा नागपूर शहरामध्ये 30 जून 2026 ला येत्या मंगळवारी आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ नागपूर शहरामध्ये यशवंत स्टेडियम ते संविधान चौकामध्ये आम्ही भव्य लक्षवेधी आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला शासनाचे लक्ष वेधायचे आहे की ह्या मातंग समाजासहित ज्या 58 जाती आहे, ह्या जातींची मागणी जी आहे आरक्षण उपवर्गीकरणाची, हे शासनाने लवकरात लवकर हे आरक्षण जाहीर करावं आणि लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी हे मागणी केलेली आहे। हा जो मोर्चा निघणार आहे हा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार संवैधानिक पद्धतीने आम्ही हा मोर्चा लक्षवेधी मोर्चा काढणार आहोत। हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, आणि इवन शासनाच्या विरोधात सुद्धा हा मोर्चा नाही आहे। परंतु शासनाने आमची जी मागणी आहे हे लवकरात लवकर स्वीकारावी आणि आरक्षण वर्गीकरण महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर लागू करावं यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा 2024 चा आहे। त्यानंतर लगेच आंध्र प्रदेश असो, तेलंगणा असो, पंजाब असो, हरियाणा, कर्नाटक या राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण लागू झालेलं आहे। महाराष्ट्रात का नाही? फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी समजणाऱ्या हा महाराष्ट्रामध्ये जो आरक्षण वंचित समाज आहे, ज्या आरक्षण वंचित समाजाची जी मागणी आहे ही शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी आम्ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि ह्या महामोर्चाच्या संबंधित 30 जूनला जो महामोर्चा होणार आहे त्या संबंधित हे पत्रकार परिषद आम्ही इथं आयोजित करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला मांग गारोडी समाजातील सन्माननीय लोंढे साहेब इथे उपस्थित आहेत, तसेच चर्मकार समाजाचे माननीय भैयासाहेब बिगाणे साहेब हे लवकरच आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत। तसेच मातंग समाजातील ज्या विविध संघटना आहेत त्या विविध संघटनेचे पदाधिकारी इथे या ठिकाणी उपस्थित आहेत। लवजी शक्ती सेनेचे प्रदेश सचिव सन्माननीय महेशजी खोडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। हिंदू दलित महासंघाचे सन्माननीय शंकररावजी वानखेडे साहेब इथे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अरविंदजी डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे प्रगतिशील बहुउद्देशीय संस्थेचे सन्माननीय राजूजी सोरगिले साहेब इथे उपस्थित आहेत। तसेच आमचे मित्र लवजी शक्ती सेनेचे युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय विदर्भ उपाध्यक्ष सन्माननीय सागरभाऊ जाधव इथे उपस्थित आहेत। तसेच आद्य क्रांतिगुरू वस्ताद लवजी साळवे ट्रस्टचे सन्माननीय विनायकजी इंगोले साहेब इथे उपस्थित आहेत। तसेच मातंग एकीकरण समितीचे सन्माननीय बुधाजी सुरकार साहेब उपस्थित आहेत। या महामोर्चाचे संयोजक म्हणून सन्माननीय रमेशजी पाडण साहेब, तसेच अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्टचे सन्माननीय लहानूजी इंगळे साहेब, तसेच समाज बांधव अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत।
मी सर्वांचं नाव घेऊ इच्छितो. नानाजी प्रधान साहेब आहेत,